सुंदर मनामध्ये भरली. मला तर वाटतं बाहेर जायचं नुसतं निमित्त असेल का? तिच्या ना मनात एक असतं आणि पोटात काहीतरी भलतच असतं. हे मी तसं नाही, आपण लक्ष तर ठेवलं पाहिजे का नको? नाही तर आपण इथं बसायचो स्वयंपाक करत आणि ती जायची भाऊजींना भेटायला, इथं तयार करायची त्यांना शर्यतीसाठी. लते, कुठं गेलती तू? मी बँकेत गेलती. कुठं कायला बोलती तू? म्हणजे तूच मला म्हणली का नाही का तुला बँकेत जायचं नाही आता? हा, ते आधी मला सुट्टीवर पाठवलं होतं. मला वाटलं आबांनी मला काढून टाकलं का काय, पण नाही, तसं काही नाही आहे. हाय माझी नोकरी सेफ. मामी, मी फ्रेश होऊन येते. खरं वाटलं का तुम्हाला ती बोलली ते? मी खोटं नाही बोलत. बया, काय विश्वास! एवढं झालं तरी तुमचा जो विश्वास आहे ना तिच्यावर. मी भाकऱ्या थाप. मी आता आली आहे ना ती. जेवढं सांगितलं ना तेवढं कर, आणि ते झालं की हे बियावर. तुम्ही कुठं चालल्या? तू उठतो का आला? आराम करते. तू तू काय करते इथं? तुला बघायला काय मी हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही का? तू ते लतीसाठी घेतलं होतं ना मंगळसूत्र, बर्थडे गिफ्ट म्हणून. काय झालं? तुला कसं कळलं? माय हेल लावलं तुला माग. कामिनी, हे पाय मी एवढे इज्जिली मी तुझ्या आयुष्यातून जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. माहित काय कमी आहे सांग ना अभ्या. हे बघ, तू जसं म्हणशील ना तसं वागायला बोलायला मी तयार आहे ना. कामिनी, मला फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये माझी बायको बी आहे. जायचो इथून आत्ता या हॉस्पिटलमधून जाते मी, पण तुझ्या आयुष्यातून जाईन या भ्रमात राहू नकोस अभ्या. तुझ्या आयुष्यात मला पाय ते स्थान मी मिळवल्याशिवाय जाणार नाही, आणि ते जर का मला नाही ना मिळालं तर तुझ्या कुंडलीतला शनी बनून मी तुला कायमचं छळत राहील, एवढं लक्षात ठेव. काय? हॉस्पिटलचं बिल भरलं? तानामती मॅडम, अहो आम्ही भरणारच होतो ना, कायला भरलं त्यांनी? अहो तुम्ही फोन करून विचारायचं नाही का मला? बरं ठीक आहे, आल्यावर बोलव तुम्ही. हा, अक्का साहेबांनी बिल भरलं हॉस्पिटलचं. कायला भरलं त्यांनी? आपण हाय ना जिवंत. काय एक एक नवीन डावपेच करते काय माहित. काय करायचे डावपेच ते करा म्हणू तुम्ही. आपल्याला काय करायचं त्याच्याशी? आपण आब्याला दौलत पासून लांब ठेवू. काय त्या दौलतला म्हणू, तुला व्हायचंय आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, पुऱ्या जगाचा मुख्य व्हायचं असेल ना तरी बी हो म्हणाव. आम्हाला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. आमच्या वाट्याला जाऊ नको, कारण आम्ही कधीच तुझ्या वाट्याला जात नाही. भाकऱ्या झालं का? हा हॉस्पिटलला जायचंय. हा, म्हणजे हे मला सांगितलंय मी 5 मिनिटात येते बोलवायला. तुम्ही आवरून घ्या, जेवा आणि मग न्या डबा आब्यासाठी. आलेच मी. तू करू लागली का? हा मामी, मीच म्हणलं वहिनींना. काय बाई, तरी हे मी पण ना. राहू द्या ना मामी. आवर पटपट.
यांचं जेवण झालं ना की हे जाणार आहे डबा घेऊन हॉस्पिटलात. आवर. मामी मी जाऊ डबा घेऊन प्लीज. नको मामी मला अभ्याला भेटायचंय एकदा. लते, मला माहिती आहे तुमचं नवीन नवीन लग्न झालंय, एकमेकांना भेटायची ओढ असल, पण तुझी ही ओढच त्याला लवकर बरं करल. म्हणजे मी त्याला म्हणलंय की तुला जर लतीला भेटायचं असेल तर आधी तुला पुरा बरं व्हावं लागल. मला माहिती आहे ना माझं लेकरू कसं आहे ते, आणि त्याच्या कलाकलानं कसं घ्यावं लागतं हे पण माहिती आहे. म्हणून तुला सांगते, तू नको भेटू त्याला, नाही तर तो नाही लवकर बरा व्हायचा. त्याला घरी यायची ओढ लागली पाहिजे, शर्यतीसाठी मैदानात जायची नाही. कळतंय का? माय हात जोडते मी तुझ्या समोर, थोडं सहकार्य कर माय मला. मामी आओ तो स्ट्रॉंग आहे. अगं तो स्ट्रॉंग आहे पण तो हट्टी पण आहे, आणि शर्यतीच्या हट्टापायी जर तो स्वतःला स्ट्रॉंग करत असेल तर ते नकोय मला लते. तू एक काम कर, तू त्याला तुझी शपथ घाल आणि त्याला म्हणाव शर्यतीत भाग घ्यायचा नाही. जमल? पण मामी जर शपथ घालायची असेल तर त्यासाठी भेटावं लागल ना. तू जर हे करणार असशील तरच भेट एकदाच. उद्या सकाळी जाय तू नाश्ता घेऊन. मी लते, तू कवा आली तर? मी गेले कुठं होते? म्हणजे मी इथंच आहे. हा म्हणजे मनाना इथं आहे मी तुझ्या मनात. कळलं तुला? मला कळतं ना तुझं मन. सगळं माहिती तुला. हा मग मग काय म्हणणं आहे तुझं? त्याबद्दल आपल्याबद्दल नाही, म्हणजे हा आहे का नाही ते तू शोध. लाव म्हणजे आम्हालाच कामाला. अभ्या, प्रेम करणं सोपं वाटतंय हो तुला? नाही, सोपं तर नाहीच आहे. मी आधी नाही एकटा होतो ते बरं होतं. नाही, माझं चालायचं, काही टेन्शन नाही. हे आता वेगळंच होऊ राहिलं. ते असतं ना लोखंड पाय चुंबकाकडं ओढलं जातं, तसं होऊ राहिलं. मी ओढलं जाऊ राहिलो. सर, अहो काय करताय तुम्ही? चालू नका तुम्ही, त्रास होईल तुम्हाला. या बसा इथे. अहो सिस्टर, नाही चाललो तर जास्त त्रास होईल मला. काही नाही सर, आराम करा तुम्ही. काही गोळ्या देते सर मी तुम्हाला. नाश्ता झाला की ह्या गोळ्या घ्या. ओके. लयच भास हो राहिली बा. हा सर, ते मी हॉस्पिटलला आले. अभ्याला नाश्ता देऊन येते. 5-10 मिनिटं उशीर झालं तर होईल. बरं सर. अभ्या, मला माहिती आहे खरी नाही तू. म्हणजे भास हो राहिले मला. कसले? माहिती आहे तुला. मला काय माहितीये? सगळंच माहिती आहे तुला. मला काही माहित नाहीये. गप. अभ्या, काय आलं? आता काय सगळं तेच विचारणार तू परत? हा? आणि मी बी तेच सांगायचं? हा, म्हणजे
मन कळत ना माझं तुला. हा काय बोलतोय तू? हे पाय, तू जा इथनं, मला त्रास नको देऊ. जाय. मी काय त्रास दिला? माहिती आहे तुला सगळं. हा म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. अभ्या 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 काय बोलतोय तू? त्यामुळेच झालंय. मी काय केलं? काही नाही, वायरिंग बिघडवलं ना डोक्याचं. अभ्या तू ना आता काय बी बडबडू लागलाय. नाश्ता आणलाय, पटापट करून घे, गोळ्या बी घ्यायच्यात नंतर. आशू दादाचा फोन आलता, तो निघालाय. हा नाश्ता बरं खरा आणला तू. खरा म्हणजे ही गोळी राहिली होती एक तुमची. हो सिस्टर, दिसू राहिले का तुम्हाला? कोण? ही माझी बायको इथं उभी आहे, ती दिसू राहिली का तुम्हाला? हो का? तुम्हाला नाही दिसत आहे का? नाही हा दिसते ना. मी म्हणलं तुम्हाला विचारू, दिसते का? काय चाललंय अभ्या तुझं? डोक्यावर परिणाम झालाय का? काय बोलतोय तू? पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता. ते स्वतः जातीनं हजर राहणार आहे शर्यत बघण्यासाठी. आणि येत्या इलेक्शनला तरुण रक्त पाहिजे. आणि आपल्याकडचं घरचाच मेंबर आहे अशी हिंट त्यांनी मला दिली. त्यांची कोणी भाची आहे लग्नाची. समारंभ आटोपला ना की बोलू म्हणे त्याविषयी आपण. म्हटलं घेऊन या भाचीला. तिलाही बघू द्या कौतुक सोहळा. काय आहेत लिंबाळकर म्हणून. काय येडचाळ चालवले? हा अभ्या आराम करायला सांगितलं ना तुला. वाढवून घ्यायचंय दुखणं तुला. अभ्या इथं तू लवकर बरा व्हावा म्हणून आम्ही झटतोय. आणि हे तू काय करतोय? काही अर्थ आहे का तुझ्या या वागण्याला? कळतंय का तुला तू काय करतोय ते अभ्या? अभ्या मुद्दाम नाही करत मी. तू मुद्दाम करतोय का नाही करतोय हे महत्वाचं नाहीये. पण तू लवकरात लवकर बरा होऊन घरी यायला पाहिजे अभ्या. हा येणार आहे ढाल घेऊन. खबरदार परत आता ढालीचं नाव काढलं तर. नाव नाही काढत आहे, घरी घेऊन येणार आहे. अभ्या असं नको ना बोलू. आता मनात हाय तर बोलू नको का? शिस्त लाव तुझ्या मनाला. माझं मन नाही ऐकत. एवढे लाड नाही करायचे मनाचे. जे पाय ते पुरवायचं नाही. मनाला नाही ऐकण्याची बी सवय पाहिजे. नाही माया मनाला. हा मग लावती. आता 28 वर्षानंतर लागणे अवघड आहे. काही अवघड नसतं. एकदा मनानं ठरवलं ना की सगळं जमतं. मनाला मुरड घालायला पाहिजे. आणि मन जास्त अस्वस्थ होतं. होऊ दे मग. मन मारून जगायची बी सवय झाली पाहिजे आपल्याला. नाही मारणार मी मन. हे पाय, माझं मन मला बरोबर सांगत. माझ्या मनाला पारख आहे की हे चांगलं आहे काय वाईट आहे. माझं मन सांगत मला हे चांगलं आहे, हे माझं आहे, मला पाय आहे. अभ्या खऱ्या जगात असं काही होत नाही. पाहिलं ना तू, पाय मोडलाय तुझा. आपण जिद्द नाही मोडली ना. अभ्या नुसत्या जिद्दीवर कसा धावणार आहे तू? माझं मन साथ देईल मला. दरवेळी तुझी मनमानी चालणार नाही. अभ्या खरं सांगते मी तुला, आता शर्यतीचा नाद सोड. आणि खरं सांगते अभ्या मी तुला, जर तू शर्यतीचा नाद सोडला नाही ना तर आपली मैत्री संपली म्हणून समज. हे पाय, मी शर्यत आणि तू दोन्ही बी नाही सोडणार आता. तू जर शर्यत निवडली तर मी तुझ्या बरोबर नसणार. काय झालं? नाही काही नाही. मग आनंद नाही झाला का? कशा? हे बघा तुमच्यासाठी स्थळ आलंय पक्षश्रेष्ठींकडून. तुम्ही पक्षश्रेष्ठींचे जावई होणार. आबा एवढ्यात नाही लग्न करायचं मला. मग वळूसारखं गावभर बोंबलत फिरायचंय का?
नाही तेव्हा लय तोंड उचकता ना. आज तुमच्या चिरंजीवाच्या लग्नाविषयी बोलतोय ना, उघडा ना तोंडाचं कुलूप आणि समजावा ना तुमच्या चिरंजीवांना. पण मला वाटतं दौलतराव अजून तेवढे समजूतदार नाहीये. ते काय नाही, शर्यत संपली की यांचा बार उडणार आणि पक्षश्रेष्ठींच्या भाचीशीच यांचं लग्न होणार. तेव्हा शर्यत हरू नका. विषय एंड. मी खरं सांगते अभ्या, मी तुझ्या पाठीशी उभी राहिले ना, पाहिलं ना काय झालं. ऐक माझं अभ्या, प्लीज. तुझी अवस्था ठीक नाहीये. मोहन सर काय म्हणायचे, शर्यत ताकदीवर नाही हिमतीवर जिंकली जाते. अभ्या, पण फिटनेस बी पाहिजे ना. ते मी फिट आहे. मी बोललो मोहन सरांची, रिपोर्ट बी पाठवले होते मी. सर स्वतः म्हणले खेळाडूंना अशा छोट्या मोठ्या इंजुरी होत असते, व्यवस्थित उपचार घेतले तर होतं सगळं ठीक. एवढं काही भाऊ करण्याची गरज नाही. मोहन सर इथं नाहीये, त्यांना परिस्थिती काय आहे हे बी माहित नाही. अभ्या, ही छोटी मोठी इंजुरी नाहीये रे. मोठी इंजुरी बी नाही येईल ते सांगू राहिलो मी तुला. मी तुला चालून दाखवतो, थांब जरा. तुला चालून दाखव. अभ्या, अभ्या, नाही, पाय तू आता थांब जरा. अभ्या, बस. ये पाय. हा चालेल. 1 2 1 झालं. आता काय कत्तक दाखवू करून. ये पाय, हे कत्तक. हा आता भरतनाट्यम पाय. हे पाय. हा लोकनृत्य पाय. आता हे पाय, हे पाय. ब्रेक डान्स पाय. आता हळू 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 हळू. हा हा हळूच आहे, जमतंय. नाही हारणार मी. नाही आब्या, दादा विश्वास ठेव, मी खरंच नाही हारणार. अभ्या, हारजीतचा प्रश्नच नाहीये. इथं तुला घरून कुणी परवानगी देणार नाही. मला परवानगी नको ते, साथ पाहिजे. ते विसर. मामी नाही उभे राहणार. तुला ते आई कमजोर आहे मनानं, तुला माहिती ना. आता तुम्ही दोघं बी. मी नाही. मी बी नाही. ठीक आहे, एकटा जाईन मी. अभ्या, कळली तुमची मैत्री. घरच्यांनी साथ सोडली की तुम्ही पलटी मारली. असं नाही रे आब्या. जाऊ दे रे दादा. नाही, तू साथ देणार नाही मला माहितीच होतं. तुम्ही दोघं बी नका दिवसात. आहे मी खंबीर माझा. अरे पण गरज काय आहे. गरज नाही लते, माझं ठरलंय आता. अख्खा गाव डोळे लावून बसलाय की दौलतची यावेळी कोणीतरी जिरवल म्हणून. अक्कासाहेब बी बोललेत मला. काय म्हणल्या. हेच त्या म्हणल्या, तू दौलतच्या केसाला बी हात नाही लावू शकत प्रत्यक्ष आयुष्यात, पण शर्यतीत त्याला सोडू नको. मैदानात हरव त्याला, त्याची जिरली पाहिजे. आमदार झाला तर गावाचं काय होईल ते विचार कर ना जरा. गावासाठी तरी हे मला करावंच लागेल. अभ्या, पण गावासाठी आपण आपला जीव धोक्यात नाही ना टाकू शकत. मैदानात तो काही नाही करू शकणार लते. नाही, तो बाहेर करल. एकदा का हरला ना तो दादा की त्याचा तोच खचल. कोणी साथ बी नाही देणार त्याला. आणि त्याचं जाऊ दे ना, बापूंचे पैसे एक रकमी देण्याचा हा एकच मार्ग आहे आणि तो मी नाही सोडू शकत. तुम्ही साथ द्या नाही तर नका देऊ, पण या शर्यतीत माझी एंट्री फिक्स आहे. शर्यत संपली की यांचा बार उडणार आणि पक्षश्रेष्ठींच्या भाचीशीच यांचं लग्न होणार. लग्न करीन तर मिस नाशिकशीच, नाहीतर कोणाशीच नाही. काय झालं तुम्हाला नाही कळणार. म्हणजे
ऐक ना आभ्या. जाऊ दे रे दादा. ए असं काय लहान पोरासारखा करू राहिला रे तू? अभ्या हे पाय मी फोन आणलाय तुझ्यासाठी. टाका मग कचरा पेटीत. काय बालिशपणा आहे हा? मग काय, मला जे पाहिजे ते नाही देऊ राहिले, बाकीचं देऊ राहिले. काय आहे? काय पाहिजे तुला आभ्या? साथ पाय मला तुमची. देणार आहे का आभ्या दादा? प्लीज, माझा शेवटचा हट्ट आहे. ए आभ्या असं नको ना बोलू. अरे माझ्यावर खरंच विश्वास ठेव, मी खरंच जिंकन. दादा नको. मला विश्वास आहे आभ्यावर. ते दादा पण त्याचा पाय. आपण बरा करायला मदत करू ना काहीतरी. हां, नाही नाही, मामींना आवडणार नाही. त्या पाय 4 दिवसाचा प्रश्न आहे ते. मी हात नाही. का बरं? मी मामींना शब्द दिलाय. हा का? आणि मग मला शब्द दिला त्याचं काय? म्हणली होती ना आयुष्यभर साथ देईल म्हणून. हा, ते मैत्रीण म्हणून. मैत्रीण म्हणून काय? लग्नाच्या वेळी तू देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं त्याला साथ देईल म्हणून कबूल केलं होतं ना. अरे त्याला काय अर्थ नाहीये. आधी नव्हता, पण आता हाय. म्हणजे तू हाय का नाही माझ्याबरोबर? अभ्या, हा का नाही? मी असं सांगू शकत नाही. हा का ना?